आरसीसी संचालक शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील शाखा जी आहे ते संपूर्ण शाखा बंद करण्यात आलेली आहे आणि नांदेडच्या या भाग्यनगर परिसरामध्ये त्यांचा क्लासेस आहेत आणि या ठिकाणी त्यांची जी शाखा होती ते सकाळीच बंद करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। मोठेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर या परिसरातले हे क्लासेस बंद करण्यात आलेले आहे आणि या क्लासेसवर पालकांचा रोष वाढू शकतो, आंदोलन देखील होऊ शकतात। या अनुषंगाने नांदेड पोलिसांनी खबरदारी म्हणून क्लासेसच्या बाहेर असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत नांदेडमध्ये जे नीट पेपर फुटीचे धागेदोरे आहेत ते नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत। कदम कुटुंबियाची चौकशी केलेली आहे। अजून त्यामध्ये काही तपासात समोर येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आणि त्यांची हे जे ब्रँच आहे, जे आरसीसी कोचिंग क्लासेस आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।